आषाढी आणि कार्तिक वारीला पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येनं वारकऱ्यांचा जनसमुदाय पंढरपूरमध्ये असतो आणि आपण एकंदर बघितलं आज कार्तिकी एकादशी आहे आणि एकादशीला आल्यानंतर प्रत्येक भाविकांच्या ज्या दर्शनाच्या आहेत ते टप्पे ठरले गेलेले आहेत। काही भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि काही भाविक 18 तास दर्शनाच्या रांगेमध्ये राहून पदचरण दर्शन घेतो, काही भाविक मुखदर्शन घेतो तर काही भाविक कळसाचं दर्शन घेऊन समाधान मागतो। तर कसा आहे त्या भाविकांचा भाव हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर प्रकाश महाराज जवंजाळ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। महाराज काय सांगाल, कसे टप्पे ठरलेले असतात भाविकांचे दर्शनाचे? प्रथमतः असं माझं मत आहे की हे क्षेत्र जे आहे हे पूर्ण विश्वामध्ये एक सर्वात महत्त्वाचं आणि मोठं क्षेत्र आहे। सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडीला, शास्त्रानेच असा भाव निर्माण केला सांगितलेला आहे की इथलं पूर्ण विश्वामध्ये सर्वोत्तम म्हणजे पंढरपूर क्षेत्र आणि देव हे सर्वात मोठे आहेत। कारण काशी अयोध्या अवंती कांची मथुरा माया गोमती ऐसे तीर्थे इत्यादी के आहे ती परी सरीण पवती पंढरी आहे। मुळातच पंढरी क्षेत्रातच महिमा इतका मोठा आहे। त्यामुळं इथे ज्यावेळेला प्रत्येक माणूस येतो आहे तर त्यावेळेला तसं वर्षभर सातत्याने लोक येत राहतात, परंतु ह्या दोन वाऱ्या ज्या आहेत, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, तर ही कार्तिकी अशा प्रकारची आहे। तर या प्रत्येक वारीच्या वेळेला जे लोक येतात तर आल्यानंतर गंमत अशी आहे की काही जे असतात तर ते पांडुरंगाच्या पायाचं दर्शन घेतात किंवा मला पांडुरंगाच्या पायाचं दर्शन घेतलं की समाधान वाटतं असं म्हणतात। पण परिस्थिती अशी आहे, इथे मुखदर्शन जरी घेतलं तरी पांडुरंग जो आहे हा हृदयात साठवला जातो। कारण तो पांडुरंग परमात्मा जो आहे हा भक्ताची वाट पाहतो आहे, भक्ताच्या भेटीची वाट पाहतो आहे। कारण जगतामध्ये असं कोणी नाही, फक्त एकच पांडुरंग परमात्मा आहे, तो भक्ताची वाट पाहतो आहे। पण अशा वेळेला पांडुरंगाचं अगदी मुखदर्शन जरी झालं तरी अंतःकरणात एक वेगळं समाधान त्यांच्या मिळतं आहे। कारण ती श्रद्धा जी आहे ही अतूट अशी श्रद्धा आहे। कोणी चंद्रभागेचं फक्त स्नान करत आहे, कारण नियमच असा आहे, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा। इथे चंद्रभागेचं स्नान आणि एक कथा जरी ऐकली तर त्याच्यामध्ये एक माणसाचं समाधान अशा प्रकारचं होतं आहे। काहींचं असं असतं, कळसाचं दर्शन घेतलं, कळस पाहिला की मला समाधान वाटतं आहे। इथे परिस्थिती ही आहे की जो कळस पाहून त्याच्या अंतःकरणात समाधान मिळतं आहे तोही इथला विशेष भक्त आहे, त्याची श्रद्धासुद्धा कोणी बाजूला सरकू शकत नाही। कोणी फक्त मंदिर जे आहे पांडुरंगाचं आईसाहेबांचं त्याला फक्त प्रदक्षिणा करतात, प्रदक्षिणा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंतःकरणात किंबहुना त्यांच्यापुढे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आपल्यापुढे उभा आहे हा भाव त्यांच्या मनात निर्माण होतो। पण एकंदरीत सर्वांना परमात्मा जो तो सारखं फळ अशा प्रकारचं देतो आहे, पण ज्याची जशी भावना असेल, कारण परमात्मा असा आहे की ज्याची जशी भावना असेल तसं त्याला ते फळ मिळतं आहे। किंबहुना काहींचं असं आहे, पंढरीत यायचं आहे, स्नान करायचं आणि जायचं आहे, तर त्यांनासुद्धा एक आत्मिक समाधान त्यांच्या जीवनात मिळतं आहे। हे इथलं अतूट श्रद्धेचं असं काम आहे। कार्तिक वारीच्या या अनुषंगाने आज तुम्ही पंढरपूरमध्ये आला आहात, दर्शनही घेतलेलं आहात। आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एखादा अभंग? हे जे प्रमाण मांडले हे प्रमाणच तसे त्याच्यामध्ये आहेत, त्याचं काही अडचण नाही। फक्त एवढंच आम्ही लोकांना सांगतो आहे किंवा प्रत्येकाने पंढरीत आलं पाहिजेत। आल्यानो संसारा जारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग असा आहे। इथे पांडुरंग परमात्मा आहे, पण मात्र आम्ही सूचना अशा लोकांना देतोय तशा, कारण आज माझ्याकडे राज्याचं वारकरी महामंडळाचं अध्यक्षपद आहे, इथेही मंदिर समितीचाही विश्वस्त आहे। पण लोकांना आम्ही सजग करण्यासाठी वा तुम्ही आलं पाहिजेत, कारण इथे गंमत अशी आहे, प्रपंचामध्ये माणूस किती मोठा झाला, भौतिक किती जरी मिळालं तर त्याची मानसिक स्थिरता निर्माण होणं अवघड आहे। पण ज्यावेळेला माणूस पंढरीला येतो आहे त्यावेळेला माणसाचं अंतःकरण स्थिर होत आहे आणि जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, अंतःकरणाची स्थिरता ही सर्वात मोठी आहे, ती इथे मिळते अशी गंमत आहे। नक्कीच आपण पाहिलं तर जसा भाव तसा देव या भावनेतून जे आपल्याला भाविकांमधली जी भावना आहे ती व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निखिल करंदीकर, मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।